श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात वास करावा, पैसा, शांती, समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात. हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. श्री महालक्ष्मीची अनेक नावे आहेत, अनेक रूपे आहेत. पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, रासेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते. 25 नोव्हेंबरपासून चालू झालेल्या आपल्या या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या घरी हे महालक्ष्मीचे व्रत केले जाते. हे व्रत समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे म्हणून, तसेच श्रीलक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून करायचे असते. तर महालक्ष्मीचे हे व्रत कोणी करावे? हे व्रत कोणीही करू शकते. घरातील स्त्रीला काही अडचणी असतील तर घरातील पुरुष मंडळी सुद्धा हे व्रत करू शकतात. आता महालक्ष्मीचे हे व्रत कोणत्या महिन्यामध्ये करावे? तर हे कोणत्याही महिन्यात शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात आपण करू शकतो. विशेषतः मार्गशीर्ष महिन्यामध्ये याला विशेष महत्त्व आहे. आपल्या शास्त्रांनुसार हा महिना ब्रह्मदेवाने सगळ्या महिन्यांमध्ये मला सर्वात प्रिय मार्गशीर्ष आहे असे म्हटले आहे. म्हणूनच या महिन्यात केलेली पूजा, जप, दान, उपवास यांचे फळ दुप्पट तिप्पट आपल्याला मिळत असतात. या महिन्यामध्ये विष्णू प्रचंड सक्रिय असतो, म्हणजेच विष्णू ऊर्जा वाढलेली असते.